मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय। या 5 पैकी कोणत्याही एका बँकेत जर तुमचं खातं उघडलेलं असेल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या एका नवीन योजनेच्या माध्यमातून 10,000 रुपये तुम्हाला मोफतपणे देण्यात येत आहेत। यामध्ये पहिली बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे बँक ऑफ बडोदा, त्यानंतर दुसरी बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे बँक ऑफ इंडिया, त्यानंतर 3 नंबरची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे पोस्ट पेमेंट बँक, त्यानंतर 4 नंबरची बँक सांगण्यात आल्या महाराष्ट्र बँक, 5 नंबरची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया। या 5 पैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं उघडलेलं असेल तर केंद्र सरकारच्या एका नवीन योजनेच्या माध्यमातून तुम्हाला बँकेत 10,000 रुपये मिळणार असल्याची मोठी घोषणा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आली आहे। मोदी सरकारने घेतला ऐतिहासिक निर्णय, ज्याच्या माध्यमातून बँकेतील प्रत्येक नागरिकाला मिळणार 10,000 रुपये। आता बँकेमध्ये एका विशेष प्रकारचं तुम्हाला आता खातं त्या ठिकाणी उघडणं गरजेचं आहे। आता जर तुम्ही ते खातं उघडलं नसेल तर ते खातं कसं उघडलं पाहिजे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तरपणे सांगणार आहे, ज्याला 1 रुपया सुद्धा खर्च लागणार नाही। झिरो बॅलन्सवर हे तुम्हाला खातं निघत असतं, म्हणजे ज्याच्यात आपलं 1 रुपया सुद्धा टाकायचं नसतो। आता झिरो बॅलन्स खातं तुम्हाला त्या ठिकाणी उघडता येणार आहे। या खात्यामध्ये 10,000 रुपये मिळायला त्या ठिकाणी नागरिकांना आता सुरुवात देखील झाली आहे। तर बघा कशा पद्धतीने हे 10,000 रुपये तुम्हाला केंद्र सरकारच्या एका नवीन योजनेद्वारे तुम्हाला मिळणार आहे। तर याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा हा लाभ जो मिळणार आहे तर तो ज्या नागरिकांचं खातं पोस्टात आहे तर त्या नागरिकांना सर्वात पहिल्यांदा हा लाभ मिळणार आहे। त्यानंतर 2 नंबरला हा लाभ मिळणार आहे तो म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, ही सरकारची सगळ्यात मोठी बँक आहे, त्यामुळे यात 2 नंबरला लाभ आता मिळणार आहे। ज्या ज्या नागरिकांचं खातं आता महाराष्ट्र बँकेत आहे त्यांना सुद्धा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येतोय। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या बँक ऑफ इंडिया। आता ही केंद्र सरकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका असल्याने यामध्ये ज्या ज्या नागरिकांनी खातं आता उघडलेलं आहे त्यांना एका विशेष योजनेद्वारे 10,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येत आहेत। तुम्हाला जर हे 10,000 रुपये पाहिजे असतील, तुम्हाला जर या 10,000 रुपयांची गरज असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन एक विशेष प्रकारचं खातं उघडणं गरजेचं आहे आणि एक अर्ज सुद्धा करणं गरजेचं आहे। कदाचित हे खातं तुम्ही आधी उघडलेले देखील असेल। या व्हिडिओमध्ये आपण एक खातं कसं उघडायचं किंवा जुनं जर तुमचं खातं असेल तर तुमचं कुठल्याही बँकेत खातं असेल तर त्यासाठी एक अर्ज तुम्हाला करायचा आहे। त्यामुळे आता तुम्हाला 10,000 रुपये त्या ठिकाणी या योजनेद्वारे सरकारच्या माध्यमातून कसे मिळवायची याची सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी आता आम्ही सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा, या ठिकाणी आत्ताच काही दिवसापूर्वी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठ्या योजनेची त्या ठिकाणी नवीन योजनेची घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत देशातील समस्त म्हणजे 50 कोटी नागरिकांना ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण आहेत त्या सर्वांना आता या योजनेचा फायदा होणार आहे। ज्याच्या अंतर्गत 10,000 रुपये आता खात्यात मिळायला अनेकांना सुरुवात देखील झालेली आहे, अकाउंटला यायला सुरुवात झाली आहे। तशा प्रकारे 10,000 रुपये आल्याचा बँकेकडून मेसेज सुद्धा अनेकांना आलेला आहे। त्यामुळे सविस्तर माहिती जाणून घेऊया की बँकेत खातं असेल तर तुम्हाला 10,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत। घोषणा सरकारची झाली आहे, लगेच नागरिकांना पैसे यायला देखील बँकेमध्ये सुरुवात झाली आहे। आता बघा, या ठिकाणी नेमकं तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल पहा। तुम्हाला एक अर्ज भरायला सरकारच्या माध्यमातून आता सांगितलं आहे। जर हे खातं तुमचं पूर्वीचं असेल तर काहीच अडचण नाही, पण एक अर्ज तुम्हाला भरला तर तुम्हाला देखील 10,000 रुपये या ठिकाणी मिळण्यासाठी तुम्ही पात्र होऊ शकता। यामध्ये तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, कोणीही व्यक्ती म्हणजे ज्यांचं वय वर्ष 18 वर्ष पूर्ण आहे असा कोणताही व्यक्ती, पुरुष असू द्या महिला असू द्या, सर्व काही यामध्ये आता चालणार असल्याची त्या ठिकाणी सांगण्यात आले। फक्त त्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालं पाहिजे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सरकारने हे 10,000 रुपये मिळवण्यासाठी काही पात्रता देखील लावली आहेत, ती म्हणजे एकदा आपण या ठिकाणी पात्रता समजून घेऊया। 10,000 रुपये बँकेत मिळण्यासाठी तुम्हाला 3 पात्रता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेत। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही भारतातीलच नागरिक पाहिजे, यासाठी तुम्हाला रहिवासी दाखला सरकारला तुम्हाला द्यावा लागणार आहे। तुमचं वय वर्ष 18 वर्ष पूर्ण पाहिजे, त्याहून अधिक वयाचं तुम्हाला चालू शकतं।
तसेच जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे, जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलंय। तुमचं बँकेचं खातं आता त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस, बँक ऑफ इंडिया या कुठल्याही चारीपैकी एका बँकेमध्ये असेल तर तुम्हाला तिथे जाऊन एक अर्ज भरायचा आहे। तो अर्ज कसा भरायचा आहे ते व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे, पण तत्पूर्वी कोणती कागदपत्र या योजनेच्या माध्यमातून 10,000 रुपये मिळवण्यासाठी लागणार आहेत, तसेच हे खातं उघडण्यासाठी आता पहा तुम्हाला काय लागणार आहे, पासपोर्ट साईजचे 2 फोटो तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर ते पॅन कार्ड लागणार आहे, तुम्हाला मतदान कार्ड लागणार आहे, तुम्हाला आधार कार्ड या ठिकाणी लागणार आहे। अशा प्रकारची डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लागणार आहेत असं सांगितलंय। मग आता कोणती योजना आहे बघा, आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ही योजना सांगण्यात आल्या ती म्हणजे प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनधन योजना असं या ठिकाणी आता या योजनेला नाव देण्यात आले। ही योजना आता गरीब आता त्या ठिकाणी लोकांसाठी काढण्यात आल्या। ज्या नागरिकांचं खातं त्या ठिकाणी टपाल कार्यालय, पोस्ट ऑफिस, त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र बँक या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका ज्या आहेत यामध्ये असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, जनधन खातं त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन उघडायचं आहे। जर तुमचं आधीचं जर खातं असेल तर त्याला जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर तुम्ही करू शकता। त्यासाठी एक अर्ज भरून तुम्हाला द्यावं लागणार आहे। तो अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे हे देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे। हे 10,000 रुपये त्या पद्धतीने तुम्ही मिळवू शकता। हे खातं उघडण्यासाठी नेमकं काय करावं लागेल किंवा जुनं खातं तुमचं असेल तर त्यामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी नेमकं काय करावं लागेल आणि हे 10,000 रुपये तुम्हाला कशा पद्धतीने मिळतात याविषयी माहिती आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये आता या व्हिडिओमध्ये घेऊयात। पण 10,000 रुपये तुम्हाला कशा पद्धतीने मिळतील हे तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी आता जर जनधन खात्यामध्ये जर तुमचं खातं ट्रान्सफर केलं तर तुम्हाला 10 मोठमोठे फायदे या ठिकाणी मिळणार आहेत, जे ऐकून तुम्ही सुद्धा आता खुश होणार आहे। हे खातं उघडलं किंवा ट्रान्सफर केलं तर याचे 10 फायदे देखील तुम्हाला जबरदस्त होतात। त्यानंतर लगेचच आपण 10,000 रुपये मिळण्यासाठी काय पात्रता आहे, यासाठी काय काय तुम्हाला करावं लागणार आहे ते लगेच सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नेमकं याचा अर्ज कसा भरायचा आहे ते सांगणार आहे, कारण जे जे खातेधारक अर्ज भरतील फक्त त्यांनाच हा लाभ मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर या योजनेअंतर्गत 10,000 रुपये मिळवायचे असतील तर व्हिडिओ 2 मिनिटे लक्ष देऊन बघा, कारण की कालपासून 10,000 रुपये बऱ्याच जणांना या ठिकाणी बँकेत आल्याचा त्या ठिकाणी मोबाईलवरती मेसेज आलेला आहे। तुम्हाला देखील हे 10,000 रुपये मिळू शकतात। आता पहा सरकारने सांगितलं आहे हे जर तुम्ही खातं उघडलं तर तुम्हाला 10,000 रुपये तर मिळणारच आहेत, वरून खूप मोठे फायदे देखील होणार आहेत। हे खातं उघडलं तर पहिला फायदा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता होणार आहे तो म्हणजे तुमचा अपघात जो झाला, समजा तुमचा बाईशान चुकून नशिबानं अपघात झाला तर तुम्हाला 2 लाख रुपयेपर्यंत विमा संरक्षण आता सरकारच्या माध्यमातून होणार आहे। तसेच तुमचा अपघाती जर मृत्यू झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला 30,000 रुपये पेन्शन देखील सरकारच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत मिळणार आहे। आता हा विमा कवच देखील ही जर खातं तुम्ही जर उघडलं तर तुम्हाला मिळणार आहे। त्याचबरोबर याची जर ठेवी असेल म्हणजे आता तुम्ही जनधन खात्यामध्ये ठेवी ठेवली असेल तर याचं व्याज दर सगळ्यात जास्त आहे। 0 बॅलन्स खातं असल्यामुळे सर्वजणच खाते उघडले आहेत, त्यामुळे तुम्ही पण याचा लाभ घ्यायचा आहे। आता पहा तुम्हाला हे 10,000 रुपये मिळण्यासाठी कोणता अर्ज भरायचा आहे आणि कशा पद्धतीने मिळवायचा आहे आता सांगतो, 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे गोष्ट तुम्हाला सांगतो की आता हे उघडण्यासाठी खातं कुठलाही 1 रुपया तुम्हाला खर्च येत नाही, पण जर तुम्ही त्याच्यावर काही ठेवी ठेवली तर याच्या माध्यमातून तुम्हाला व्याजदर देखील जास्त मिळतं। त्यामुळे सगळ्याच बाजूंनी तुम्हाला चांगला फायदा होणार आहे। आता या खात्यासह मोबाईल बँकिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे। डेबिट कार्ड जे आहे ज्याच्यामध्ये पैसे टाकणं काढणं सोपं जातं, म्हणजेच तुम्हाला माहित असेल ATM कार्ड ते देखील तुम्हाला वेगळं मिळू शकतं। पेन्शन सारख्या योजना देखील आता या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात। त्याचबरोबर सरकारच्या ज्या योजना आहेत जसे की प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी, श्रमयोगी मानधन योजना, निवृत्ती वेतन यासारख्या योजना आहेत, याचे डायरेक्ट पैसे न उशीर करता न लेट करता डायरेक्ट आता या खात्यामध्ये येतात, कारण याला आधार लिंकिंग देखील केलेलं असतं।
देशभरात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एक उत्तम सुविधा देखील आता यामध्ये आहे आणि शासकीय योजनांच्या फायद्याचे थेट पैसे यामध्ये जमा होत असतात। याच्यामध्ये जे काय खातं आहे तर ते नवीन खातं जर तुम्हाला उघडायचं असेल तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन तुम्हाला एक फॉर्म भरावा लागणार आहे। तर त्या फॉर्मचं नाव नेमकं काय आहे आणि कोणता भरायचा आहे तर ते देखील तुम्हाला सांगणार आहे। तर बघा या ठिकाणी तुम्हाला या फॉर्ममध्ये आता मोबाईल नंबर, बँकेच्या शाखेचं नाव, अर्जदाराचा पत्ता, त्या ठिकाणी तुम्ही कुठला व्यवसाय करता, रोजगार कुठला करता, वार्षिक उत्पन्न किती आहे हे सर्व त्या अर्जामध्ये तुम्हाला आता भरायचं आहे। अर्ज देखील तुम्हाला आम्ही पुढे देणार आहे, पण जर तुम्हाला हा अर्ज भरता येत नसेल तर बँकेमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी मला प्रधानमंत्री जनधन योजनेचे खातं उघडायचं आहे असं तुम्ही सांगून जर तुमचं खातं जुनं असेल तर त्यामध्ये प्रधानमंत्री जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर देखील तुम्ही त्या ठिकाणी करायचं आहे। आता TV9 या मोठ्या चॅनलने एक रिपोर्ट दिलाय। त्या रिपोर्टनुसार जर तुम्हाला त्या ठिकाणी जनधन खातं नवीन उघडायचं असेल तर तुम्हाला जवळच्या बँकेत एक फॉर्म भरावा लागतो। नवीन यासाठी बघा, आता जर तुमचं खातं नवीन असेल म्हणजे त्या ठिकाणी आता तुमचं खातं जर त्या ठिकाणी जनधन खात्यामध्ये नवीन उघडायचं असेल त्यासाठी वेगळी प्रोसेस काय पुढे सांगणार आहे बघा। जर तुमचं खातं त्या ठिकाणी जुनं अकाउंट असेल तर जिथे बँकेतील त्या ठिकाणी कर्मचारी असतात तर त्यांना म्हणायचं आहे की आम्हाला जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे, तर लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला ते त्या ठिकाणी माहिती देतात। आता बघा ATM कार्डसाठी तुम्हाला अर्ज सुद्धा करायचा आहे असं देखील तुम्ही तिथं म्हणू शकता। आता एक ATM कार्ड देखील तुम्हाला त्यावरती मिळू शकतं। आता रुपी कार्ड जे आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं। आता तुमचा अर्ज मंजूर झाला, तुमचे जे बँक खातं आहे तर ते जनधन योजनेत ट्रान्सफर केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी या योजनेचा स्पष्टपणे उद्देश आहे की त्या ठिकाणी आता 2014ला ही योजना काढण्यात आली होती आणि आता 10 वर्षे पूर्ण झालेले आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आता 10,000 रुपये प्रत्येक नागरिकांना देण्याचं आता ठरवलेलं आहे। आता बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्ताच ट्विटरच्या माध्यमातून याविषयी आता सर्व नागरिकांचं कौतुक केले। जवळपास 50 कोटीहून अधिक लोकांनी याचा फायदा घेतलाय, तर बाकीच्या लोकांना देखील आता हे 10,000 रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात। 10,000 रुपये कशा पद्धतीने मिळतील, त्यासाठी काय साधारणपणे कंडिशन असणार आहे, कसे कागदपत्रे त्यासाठी लागणार आहेत, आपण या ठिकाणी आता माहिती घेऊया बघा। आता सगळ्यात महत्त्वाचं याची जे 10,000 रुपये मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक खातं उघडायचं आहे आणि त्या ठिकाणी खातं ते जनधन खात्यामध्ये उघडायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय सांगितले बघा सरकारच्या माध्यमातून, आता स्पष्टपणे सांगितले की तुम्हाला ओव्हरड्राफ्ट सुविधा जी असते या सुविधेअंतर्गत एक छोटंसं तुम्हाला सरकारच्या माध्यमातून एक कर्ज त्या ठिकाणी मिळणार आहे। छोट्या रकमेचं कर्ज असतं ज्याच्यावर जे काही तुम्हाला व्याजदर आहे तर ते अतिशय कमी आहे। आता नसूनही शकतं म्हणजे एकदम कमी म्हणजे कदाचित नाही, पण तर तुमच्यासाठी काय करायचं आहे, 6 महिने खाते म्हणजे एकदा का खातं उघडलं तर 6 महिने तुमचं खातं समाधानकारक चाललं पाहिजे, म्हणजे थोडेफार त्याच्यावर व्यवहार झाले पाहिजेत। थोडेफार अर्थात शून्य रकमेचं खातं आहे पण तरी पण थोडेफार जर व्यवहार झाले तर 6 महिने त्या ठिकाणी महिन्यापर्यंत तुमचं जर खातं उघडत तसंच त्या ठिकाणी 6 महिने पूर्णपणे चालवलं तर तुम्हाला 10,000 रुपयेपर्यंत तुम्हाला ओव्हरड्राफ्ट सुविधेमार्फत तुम्हाला त्या ठिकाणी आता हे पैसे सरकार देणार आहे। अशा पद्धतीने 10,000 रुपये तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला मिळणार आहेत। आता कुठली जर तुम्हाला अडचण आली, काय कारणास्तव पैशाची गरज पडली तर 10,000 रुपये तुम्हाला तात्काळ तुमच्या खात्यावरती जनधन खात्याच्या अंतर्गत तुम्हाला सरकारच्या माध्यमातून हे आता मिळणार आहेत। तसेच तुम्हाला एक खातं उघडलं तर तुम्हाला 2 लाख रुपयेपर्यंत अपघाती विमा देखील मिळू शकतो। त्यामुळे या योजनेअंतर्गत तुम्हाला फ्रीमध्ये वापरायला, तुम्हाला हे कर्ज आहे परंतु फ्रीमध्ये वापरायला सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला 10,000 रुपये देण्यात येत आहेत। त्यामुळे याचा लाभ नक्की घ्या व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।